मंडळी, 10 फेब्रुवारी 2026 रोजी महसूल व वन विभागाअंतर्गत राज्य सरकारनं नुकताच एक महत्वाचा निर्णय घेतलाय, ज्यामुळे जमीन महसूल कायद्यात मोठा बदल करण्यात आला आहे. या नव्या शासन निर्णयानुसार आता शेतीच्या जमिनीवर घर, व्यवसाय, उद्योग किंवा इतर कोणतेही बांधकाम करण्यासाठी येणे म्हणजेच नॉन ऍग्रिकल्चर किंवा बिगर शेती परवानगी घेण्याची गरज नाही. आतापर्यंत काय होतं, तर शेतीची जमीन जर घर, व्यवसाय, उद्योग किंवा इतर बिगर शेती कामासाठी वापरायची असेल तर जिल्हाधिकाऱ्यांकडून येणे म्हणजेच नॉन एग्रीकल्चरची परवानगी घ्यावी लागत होती. परंतु आता सरकारने या नियमात बदल करून ही परवानगी घेण्याची अट अनेक प्रकरणांमध्ये रद्द केली आहे. त्यामुळे बिगर कृषी वापरासाठी किंवा येणे करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र परवानगी घेण्याची आवश्यकता देखील संपलेली आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा महत्वाचा बदल केला आहे. त्यामुळे हा बदल नेमका काय आहे, येणे म्हणजे काय आणि या निर्णयानंतर शेतीच्या जमिनीवर जर का बांधकाम करायचं असेल तर त्यासाठीची नेमकी प्रक्रिया कशी असेल याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी इंद्रजित सोनवणे आणि तुम्ही पाहताय लॉ विथ इंद्रजित हा माझा युट्यूब चॅनेल. मंडळी, सर्वसाधारणपणे जमिनीचा वापर हा शेतीसाठी केला जातो, पण जर ही जमीन निवासी, औद्योगिक किंवा व्यावसायिक कारणांसाठी वापरायची असेल तर त्यासाठी कायदेशीर परवानगी घ्यावी लागते. म्हणजेच ती जमीन बिगर शेती वापर, येणे किंवा अकृषक करावी लागते आणि यालाच येणे म्हणजेच नॉन ऍग्रिकल्चर असं म्हटलं जातं. यालाच मराठीत अकृषित वापर असेही म्हणतात. बिगर शेती किंवा अकृषक जमीन म्हणजे जेव्हा एखाद्या जमिनीचा वापर पिके घेण्यासाठी न करता राहण्यासाठी, व्यवसायासाठी किंवा उद्योगासाठी केला जातो तेव्हा त्याला अकृषक जमीन असे म्हटलं जातं. आपल्याला प्रश्न पडला असेल की शेत जमीन अकृषक का करावी लागते, तर भारतात जमिनीच्या नोंदीनुसार प्रत्येक जमिनीचा एक ठराविक वापर निश्चित केलेला असतो. जर तुम्हाला शेत जमिनीवर घर किंवा कारखाना बांधायचा असेल तर तुम्हाला सरकारी नियमानुसार तिचा वापर बदलून घ्यावा लागतो. या प्रक्रियेला येणे कन्व्हर्जन असे म्हणतात. आता अकृषक जमिनीचे प्रकार कोणते आहेत? निवासी, घर, बंगला किंवा गृहनिर्माण संस्था बांधण्यासाठी वापरली जाणारी जमीन म्हणजे निवासी वापर. त्यानंतर व्यावसायिक म्हणजे दुकान, मॉल, ऑफिस किंवा हॉटेल बांधकामासाठी वापरली जाणार म्हणजे कमर्शियल किंवा व्यावसायिक. त्यानंतर औद्योगिक मध्ये कारखाने, गोदामे किंवा लघु उद्योगांसाठी वापरली जाणारी जमीन. सार्वजनिक किंवा निमसार्वजनिक क्षेत्रामध्ये शाळा, हॉस्पिटल किंवा सरकारी कार्यालयांसाठी येणे किंवा अकृषक जमीन केल्यावर काय फायदा होतो, तर पहिला फायदा म्हणजे बांधकाम परवानगी. अशा जमिनीवर कायदेशीररित्या पक्के बांधकाम करता येते. दुसरा, बँकेचे कर्ज सहज उपलब्ध होते. पुनर्विक्री मूल्य हे वाढले जाते. जर आपण येणे केल्यानंतर त्याची पुनर्विक्री मूल्यामध्ये दुपटीने किंवा तिपटीने वाढ होत असते. सुविधा, येण्याच्या जमिनी ह्या सहसा रस्ते, वीज किंवा पाणी यांसारख्या पायाभूत सुविधांच्या जवळ असतात. त्याच अनुषंगाने महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 नुसार जर शेतीची जमीन घर, दुकान, व्यवसाय किंवा कारखाना किंवा इतर विकासासाठी वापरायची असेल तर संबंधित जिल्हा प्रशासनाची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक होतं. या परवानगीसाठी काही महत्वाची कागदपत्र सादर करावी लागत होती. त्यामध्ये 7/12चा उतारा, फेरफार ज्यातून जमीन कोणाच्या नावावर आहे याची माहिती मिळते, आट उतारा किंवा फेरफार उतारा ज्यातून मालकी हक्क आणि जमिनीत झालेले बदल समजतात, तसेच महसूल खात्याचे प्रमाणपत्र. जर शासकीय नोंदी उपलब्ध नसतील तर यासोबतच तालुका भूमी अभिलेख कार्यालयाचा अधिकृत नकाशा, कोड स्टॅम्प सहज सादर करावा लागत होता. घर किंवा व्यावसायिक बांधकामासाठी इमारतीच्या आराखड्याच्या 8 प्रती द्याव्या लागत होत्या आणि ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा महानगरपालिका यांचे ना हरकत प्रमाणपत्र देखील आवश्यक होतं, ज्यातून त्या विकास कामासाठी कोणताही अडथळा नाही हे स्पष्ट होतं. त्यामुळे येण्याची प्रक्रिया खूप किचकट आणि वेळखाऊ मानली जात होती. या प्रक्रियेसाठी अनेक किचकट कागदपत्र जमा करावी लागत होती. विविध शासकीय कार्यालयांमध्ये वारंवार फेऱ्या माराव्या लागत होत्या. विविध विभागाच्या अधिकाऱ्यांकडे जाऊन सतत पाठपुरावा घ्यावा लागत असे आणि मंजुरी मिळवण्यासाठी अनेक महिने वाट पाहावी लागत होती. त्यामुळे सामान्य जमीन मालकांसाठी ही प्रक्रिया त्रासदायक ठरत होती. त्यामुळे सरकारच्या नव्या निर्णयानुसार आता शेत जमिनीवर बांधकाम करायचं असेल तर त्यासाठी स्वतंत्र येणे सनद घेण्याची गरज राहिलेली नाहीये. त्यामुळे अकृषक किंवा बिगर शेती वापरासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून वेगळी परवानगी घेण्याची आवश्यकता संपली आहे. त्यामुळे आता नगर रचना विभाग
किंवा स्थानिक प्राधिकरणाकडून मिळालेली बांधकाम नकाशा मंजुरी हीच येणे परवानगी म्हणून मान्य केली जाणार आहे। यासोबतच अकृषक कर आकारण्याची पद्धत रद्द करण्यात आली असून आता जमीन मालकांना फक्त एक रकमी रूपांतरण अधिमूल्य भरावं लागेल। ही रक्कम भरल्यानंतर जमीन अकृषित वापरासाठी रूपांतरित करता येईल। तसेच स्वतंत्र सनद घेण्याची देखील गरज राहिली नाहीये। परिणामी आता महसूल विभागाच्या नव्या कार्यपद्धतीनुसार बांधकाम आराखड्याची मंजुरी मिळाल्यानंतर त्यालाच येणे म्हणून मान्यता दिली जाणार आहे। त्यामुळे जमीन रूपांतर प्रक्रिया अधिक सोपी, जलद आणि पारदर्शक झाली आहे। जमीनधारक किंवा व्यवसाय करणाऱ्या मंडळींना याआधी अर्ज करताना जमीनधारकाला प्रथम जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज करावा लागायचा। जिल्हाधिकारी हा अर्ज 7 दिवसात तहसीलदारांकडे पाठवायचे। त्यानंतर तहसीलदार, मंडलाधिकारी आणि तलाठी मिळून अर्जदाराची खातरजमा करून चौकशी करायची। पर्यावरण किंवा विकास प्रकल्पाची अडथळे आहेत का हे देखील तपासलं जायचं। सर्व अहवाल सकारात्मक आल्यास जिल्हाधिकारी येणे परवानगी मंजूर करायचे आणि ही माहिती तलाठी कार्यालयात नोंदवली जायची आणि जमिनीचा प्रकार अधिकृतरित्या बदलायचा। पण आता तुमच्या मनात हा प्रश्न आला असेल की येण्याची अट रद्द करण्यात आली आहे तर बांधकाम परवानगी कशी मिळणार? तर त्याची प्रक्रिया आता सोपी करण्यात आली आहे। बांधकाम परवानगीसाठी अर्जदाराला महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम 1966 म्हणजेच MRTP ऍक्ट अधिनियमाने निश्चित केलेल्या संबंधित प्राधिकरणाकडे अर्ज करावा लागेल। जमीनधारक हा अर्ज नगर विकास विभागामार्फत सध्या विकसित करण्यात आलेल्या बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टीम BPMS किंवा ऑटो DCR या अधिकृत ऑनलाईन प्रणालीद्वारे करू शकतो। तसेच अर्जदाराची जमीन वर्ग 1 ची अथवा वर्ग 2 ची जमीन असली तरी त्याला बांधकाम विकास परवानगीसाठी अर्ज करायला बाधा नाही। परंतु केवळ बांधकाम परवानगी दिली म्हणून भोगवटादार वर्ग 2 अथवा भाडेपट्टीच्या जमिनीमध्ये किंवा दर्जामध्ये कोणताही बदल होणार नाही। अकृषिक वापरासाठी परवानगी देताना जमीनधारकाकडून एक रकमी रूपांतरण अधिमूल्य म्हणजेच कन्व्हर्जन प्रीमियम म्हणजेच नजराना भरून घेतला जाईल। ही रक्कम भरल्यानंतर संबंधित जमीनधारकाला बांधकाम परवानगी दिली जाईल। हे रूपांतरण अधिमूल्य भूखंडाच्या क्षेत्रफळानुसार आकारले जाईल। त्यामध्ये 1000 चौरस मीटर पर्यंतच्या भूखंडासाठी जमिनीच्या चालू बाजार मूल्याच्या 0.10%, 1001 ते 4000 चौरस मीटर पर्यंतच्या भूखंडासाठी 0.25%, तर 4001 चौरस मीटर पेक्षा जास्त म्हणजेच 1 एकर पेक्षा जास्त क्षेत्रासाठी जमिनीच्या चालू बाजार मूल्याच्या 0.50% इतका अधिमूल्य भरावा लागेल। या प्रक्रियेत आणखीन 2 महत्वाची बदल करण्यात आले आहेत। पहिला म्हणजे बांधकाम परवानगी। बांधकाम परवानगी मिळताच महसूल विभागाच्या संगणकीय प्रणालीद्वारे 7/12 उतार्यात आपोआप फेरफार नोंद होईल। आणि दुसरा म्हणजे 10 फेब्रुवारी 2026 पासून बिनशेती झालेल्या मिळकतीवर दरवर्षी आकारला जाणारा अकृषिक कर पूर्णपणे रद्द करण्यात येईल। त्यामुळे आता जमीनधारकांना असा कोणताही वार्षिक अकृषक कर भरावा लागणार नाही। या निर्णयामुळे जमीन रूपांतरण प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद होणार आहे। तसेच अकृषक कराचा त्रासही पूर्णपणे संपणार आहे। शासनाच्या या निर्णयामुळे महसूल विभागाच्या कामकाजात पारदर्शकता येईल आणि जमीन मालकांचा वेळ, पैसा आणि जास्तीचे मारावे लागणारे हेलपाटे कमी होतील। तसेच प्रशासनाचा त्रास मोठ्या प्रमाणात कमी होईल। यापूर्वी येणे मंजुरी मिळवण्यासाठी जमीन मालकांना अनेक महिने किंवा कधी वर्षानुवर्षे वाट पाहावी लागत होती। मात्र आता फक्त रूपांतरण अधिमूल्य भरून जमीन अकृषिक वापरासाठी रूपांतरित करण्यात येणार आहे। त्यामुळे ही प्रक्रिया अधिक सुलभ आणि वेगवान झाली आहे। तर मंडळी, ही होती अकृषक जमिनीबद्दलची संपूर्ण माहिती। 10 फेब्रुवारीचा निर्णय तुमच्यासाठी किती फायदेशीर ठरला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।